ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत। एक ब्रेकिंग न्यूज आहे। वसई पूर्व भागामधील वडघर या गावाकडे जाणारा पूल कोसळल्यामुळे या पुलात 2 वाहनं कोसळलेली आहेत। यात सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी या वाहनाचं मोठं नुकसान झालंय। मात्र या मार्गावरील पुलांची क्षमता नसतानाही 40 ते 50 अवजड वाहनं जात असल्यामुळे हा पूल कोसळल्याचं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे। मात्र हा पूल कोसळल्यामुळे वडघर, काळभोन, लेंडी या गावांचा मार्ग तुटलेला आहे। ही घटना शनिवारी दुपारी 3च्या सुमारास घडली आहे। मनोज सातवी अपघातासंदर्भातली माहिती देत आहेत। मनोज, अपघात नेमका कसा घडला, सध्याची काय परिस्थिती? तृप्ती, वडघर येथे हा पूल होता आणि या ठिकाणावरून ज्या मोठ्या अवजड वाहनं जातात त्यामुळे या पुलाची जी स्थिती होती ती कमकुवत झालेली होती। अगोदरच दुरावस्था झालेला पूल होता आणि त्यामुळं त्याच्यावरून अवजड हायवा ट्रक जो जात होता आणि त्यामुळं त्याचा भार कदाचित त्याला सहन झाला नसेल आणि त्यामुळं हा जर्जर झालेला पूल होता तो कोसळला आणि या सोबतच एक 4 चाकी वाहन देखील या अपघाताच्या वेळी होतं। दोन्ही वाहनं या ठिकाणी खाली कोसळलेली आहेत। सुदैवाने मोठी जीवितहानी या ठिकाणी झालेली नाहीये। मात्र अशा प्रकारच्या या पुलाच्या दुरावस्थेमुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झालेली होती। सध्या या अपघातामुळे आणि हा जो पूल आहे हा पूल कोसळल्यामुळं या ठिकाणचं वडघर, काळभोन, लेंडी आणि या परिसरात असलेले जे पाडे आहेत या पाड्यांचा संपर्क तुटलेला आहे आणि या पाड्यांमध्ये जर जायचं झालं तर साधारण 20 किलोमीटर अंतरचा फेरा मारून जावा लागणार आहे। त्यामुळं स्थानिक नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागणार आहे। या ठिकाणाहून जाणारी जी वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी अवजड वाहनं जात आहेत त्याच्यावर कुठेतरी नियंत्रण बसवावं आणि जे गावपाड्यातले जे रस्ते आहेत त्यांची जी दुरावस्था झालेली आहे ती कुठेतरी सुधारावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होते। मनोज, धन्यवाद सविस्तर माहिती करता। तर हा अपघात घडल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे, त्यामुळे आता गावकऱ्यांना मोठा फेरा पडणार आहे। वसई पूर्व भागातील वडघर या गावाकडे जाणारा हा पूल कोसळलाय। पुलामध्ये 2 वाहनं कोसळलेली आहे, एक हायवा आणि एक कार यामध्ये अपघातग्रस्त झालेली आहे। सुदैवाने जीवितहानी झालेली नाहीये। मात्र पुलाची क्षमता नसताना सुद्धा या पुलावरून 40 ते 50 अवजड वाहनं जात असल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे।